आगरी दादा 007 आपल्या सर्वांचे लाडके धनेश भाऊ गावड आज इथे बसून फेटा बांधत आहेत. काय कारण आहे बरं, चला पाहूया पुढील ब्लॉग. पालघर मध्ये जनतेला एकच आव्हान असेल की संघटित राहा, संघर्ष करा, तर तुम्ही टिकाल. नाही तर मुंबईमध्ये सात गावं होती, 7 बेटं होती, जे त्याच्यात समाजाची चांगल्या प्रकारे संख्या होती भूमिपुत्राची, परंतु आज मुंबईमध्ये आपला समाज पुढे दिसत नाही. त्यामुळे जर तुम्ही संघटित राहिलात आणि संघर्ष केला तर तुम्ही इस्टॅब्लिश व्हाल आणि चांगल्या प्रकारे त्यांच्यावर आपण अंकुशाचं नाव दिलं पाहिजे. याच्यात काही वाद नाही. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे तेथील शेतकऱ्यांना जे यंगस्टर आहेत त्यांना नोकऱ्यांवर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. येणाऱ्या धंद्यांवर 80% धंदे उरण आणि पनवेलमधील लोकांना दिले पाहिजे, तिकडच्या भूमिपुत्रांनी दिले पाहिजे. ह्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं काय. जर ते केलं तर तिकडचा समाज, तिकडचा भूमिपुत्र सक्षम होईल आणि चांगल्या प्रकारे त्यांचं उज्ज्वल भविष्य होईल. त्याच्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. समाजाला एकत्र करून समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी 7 जिल्ह्यातल्या लोकांना एकत्र करून जे राजारामजी सावी साहेबांनी ध्येय धोरण दिलेलं आहे त्याप्रमाणे काम करून समाजाला सत्यंतर देणं आणि त्यांना चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश करणं हे आगरी सेनेचं. थांबा विचारात पडलात ना, काय झालंय? हो, कशाला विचार करताय, मी सांगतोय ना. तर मित्र हो, आज आपण सर्वजण निघालोय. आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिन सोहळा आहे आणि धनेश भाऊ गावड देखील आपल्या सोबत आहेत. आपण आज सोबतीने सर्व समाज बांधव जातोय ठाणे येथे गडकरी रंगायत येथे आज मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 40वा वर्धापन दिन सोहळा आणि 40वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आपण आज असेच जरा नव्हूयात. पाहू शकता रॉकी भाऊ सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि आपण जातो आज सजून धजून नटून थटून आज 40व्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी. कारण हा एक मोठा मेळावाच म्हणावा आपल्यासाठी. आणि पाहू शकता की सिंगर स्वप्नील केणी देखील आज आपल्या सोबतीला आहेत. वा छान, कारण त्यांना खूप आवड आहे अशा फोटोची. तुम्ही पाहू शकता त्यांच्या इंस्टाग्राम पेजला देखील. आणि सर्व आज अशा जोमाने निघालेत की तुम्ही हा घोडबंदर रोड पाहू शकता की कशा प्रकारे जाम झाला आहे. रोजचा तो असतोच, परंतु आमच्या येण्याने देखील त्याच्यामध्ये थोडीशी अजून भर पडली आहे. गाड्यावर गाड्या आज प्रत्येक ह्या रिक्षा पाहू शकता कशा ध्वजा बांधलेल्या आगरी सेनेचा झेंडा घेऊन आज फडफडत तुम्ही पाहू शकता की अशा तऱ्हेने गाड्यावर गाड्या आपण पाहिल्या आणि फायनली आपण पोहोचलोय गडकरी रंगायत येथे, गडकरी नाट्यगृह ठाणे येथे. एक भलं मोठं जणू काही स्टेडियम असेल अशा प्रकारचा कुठे फील आला. काही लोकांनी अशा प्रकारचं मोठं नाट्यगृह पाहिलं नसेल, परंतु इतक्या लोकांची कॅपॅसिटी आहे. खूप मोठं आज इथे मोठं अरेंजमेंट दिसते. इतक्या लोकांची कॅपॅसिटी असलेला हा हॉल आहे, हे नाट्यगृह आहे. आणि इथे मला आवर्जून सांगावंसं वाटत असेल की प्रत्येक जण आपल्या आज सीट बलकावून बसलेला, परंतु मला सीट सोडावी लागली कारण माझी सीट खाली आहे. आणि इतकी सीट पूर्ण जागा भरली असताना आता ही लोक अजून आलेत, ही कुठे जातील हे मला अजून प्रश्न पडतोय. बाप रे बाप, ही शिक्षक मंडळी अजून इथे बाहेर आहेत. आमच्या विराथन मेघराज शिक्षण संस्थेचे खूप सारे शिक्षक इथे मला पाहायला मिळाले. गरिबी होती, संघर्ष होता, पण त्यापेक्षा मोठं होतं समाजावरचं प्रेम. समाजातील आपापसातील मतभेद, भांडणं, तंटे, मारामारी, खून अगदी जवळून पाहिले. अन्याय हे स्टेजवर थोडासा चित्रफित दाखवण्यात येत आहे. आज सालवी साहेबांच्या आपल्यात नसताना त्यांचा कारकीर्द, त्यांची वाटचाल, त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली प्रेरणा आज समाजाला खरोखर दाखवणं खूप गरजेचं आहे. मला देखील ह्या संबंधी जास्त माहिती नव्हती, परंतु आज इथपर्यंत आलो आणि हे स्वतः लाईव्ह बघायला मिळालं. काय म्हणतोय आज ही व्यक्ती, आज आपल्यात नसताना एखाद्या देवाप्रमाणे, जशी लोक साईबाबाची हे 11 वचनं गातात की जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेन भक्तांसाठी, त्या प्रकारे थोडंसं मला इथे पाहायला मिळालं. आज ही व्यक्ती आपल्यात नाही, परंतु त्यांनी असा पाया रचून ठेवलेला आहे आणि आपल्याला कळस बांधण्यासाठी फक्त थोडंसं काम दिलेलं त्यांनी. कळसाचं काम, ते देखील सोनेरी कळस असणार आहे. जर आपण एकजूट राहिलो, खरोखर एकजुटीची आज भावना खूप गरजेची आहे.
मी पूर्णच कार्यक्रम पाहिला, परंतु मला फक्त आगरी आगरी असं कमी पाहायला मिळालं. इतर समाज बांधवांना देखील मी सांगेन तर इथे फक्त आगरी आगरी नाही झालं तर समाजासाठी खूप साऱ्या गोष्टी इथे सांगण्यात आल्या की आपण समाज बांधवांनी एकत्र आलं तर काय होऊ शकतं, आणि जर आपण एकत्र एकजूट नाही दाखवली तर काय त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात हे देखील इथे आवर्जून सांगण्यात आलं. अनेक गोष्टी इथे पाहायला मिळाल्या. आणि ठाणे इथे जर असा भला मोठा कार्यक्रम घडतोय, प्रत्येकाला इथे येण्यासाठी एक संधी होती, परंतु आम्ही आलो आज, त्याचं समाधान वाटते. स्टेजवर तुम्ही बघाल तर अनेक अनेक अशी व्यक्तिमत्व आहेत जी आज पाहायला देखील म्हणजे सेलिब्रिटी, सुपर सेलिब्रिटी, जे नावात नाव त्यांचं आहे अशी मोठी व्यक्तिमत्व आज मला स्टेजवर इथे उघड्या डोळ्याने पाहायला मिळाली. खरंच खूप छान वाटते आज इथे येऊन. ठाणे इथे जाऊ की नको असं वाटलं होतं, परंतु चला जाऊन बघूया आज नक्की काय कार्यक्रम आहे. आणि हो, आलं तर त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटते. प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत, कारण नाव कोणाकोणाचं घेऊ असं व्हायला झालंय. प्रत्येक जण इथे आपापल्या क्षेत्रात अव्वल असलेली व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. मित्र हो, पाहू शकता आज अनेक जण, मला खास खूप छान वाटते आज इथे ह्या दालनात बसलेली प्रत्येक व्यक्ती, मी असं एखाद्या व्यक्तीचं नाव घेणार नाही, तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहू शकत असाल, ओळखत असाल. आणि ही सेलिब्रिटी लोक, प्रत्येक जण आज सेलिब्रिटी आहे. शेवटपर्यंत मी जाऊन आलो, कॅमेऱ्यापर्यंत फिरू शकत नाही. आज शेवटच्या विंगेपर्यंत बसलेला व्यक्ती सेलिब्रिटी म्हणून बसलेला आहे आज इथे. आणि खरोखर ते आपापल्या परिसरात त्या प्रकारचं जीवन जगतायत, आज उच्च जीवन जगतायत. खूप छान वाटतं. हा कार्यक्रमाला खरं तर ठाण्यापर्यंत जाऊ की नको असं वाटत होतं, परंतु आज आलो आहे. प्रत्येक जणांनी निघायला हवं होतं, पण असं वाटतं की नाही आले ते चांगलं पण झालं, कारण इतकी लोक आल्यात आज. इतकं मोठं अरेंजमेंट, इतकं चांगलं अरेंजमेंट असताना देखील तिथे जागा अपुरी पडते. पावसाळ्यात हा कार्यक्रम रंगतोय आणि साळवी साहेबांच्या प्रतिमेला वंदन करून आज ही कार्यक्रमाची सुरुवात होते. खूपच छान कार्यक्रम पुढील होणार आहे. तुम्हाला मी एकदा पुन्हा दाखवेन, कॅमेरा फिरवेन, कारण ह्या लोकांना आम्ही तर भेटत राहतो ह्या एखाद्या सॉन्गच्या निमित्ताने म्हणा किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने, परंतु तुम्हाला देखील पाहायला आवडेल. आज ही मोठी व्यक्तिमत्व देखील बघा, बसायला सीट नाही आहे, तर कुठल्या प्रकारची खंत न बाळगता आज त्या विंगेच्या पायऱ्यांवर बसलेली आहे. आणि छान अशा कार्यक्रमात कोणतीच कमीपणा न बाळगता, कारण ह्याला सांगतात व्यक्तिमत्व, ही सेलिब्रिटी लोक ह्यांना तर सांगतात. हृदय सम्राट, दिवंगत लोकनेते स्वर्गीय राजारामजी साळवी साहेब यांनी स्थापन केलेल्या आगरी सेनेसोबत राहून त्यांनी दाखवलेल्या विचारांच्या मार्गावर चालून आगरी सेनेचा एक सच्चा निष्ठावान शिपाई म्हणून सदैव कार्यरत राहील. मी आगरी सेना आणि प्रतिष्ठा जपणे हेच माझे आद्य कर्तव्य असेल. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून संवाद आणि बंधुभावनाच्या संघटनेची मूळ घट्ट ठेवी. जय हिंद. आणि यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीपजी साळवी साहेब आगरी सेना प्रमुख यांचा स्वागत सत्कार करतील. यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा स्वागत सत्कार करायचा. आलेला आहे. आज पुन्हा उजळली स्फूर्ती, आज पुन्हा प्रतिमेतूनही जाणवतो राजा रामजी तेजस्वी भावमणी.
ही केवळ प्रतिमा नाही, हा संघर्षाचा इतिहास आहे. आगरी सेनेच्या श्वासात या माऊलीचाच ध्यास आहे. हात थांबले, देह गेला, पण विचार चिरंतन जिवंत आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याच्या रक्तात सामील तुमचे संस्कार स्पंदत आहेत. तुम्ही गेलात हे म्हणणे चुकीचे ठरेल, कारण आज जिथे बहु मित्रांनो, मी थोडस पालघर जिल्ह्याबद्दल वसी तालुका आणि पालघर तालुका यांच्याबद्दल